नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:50 ते 9:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याच करून आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:56 ते 12:30 आणि यमगंड काळ दुपारी 3:36 ते 5:09 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि शनीचा हर्षलशी लाभ योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर चतुर्थातला मंगळ आणि व्ययातला शनी हे परस्पर लाभयोग करत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस हा बऱ्याच प्रमाणात बिझी असेल. तुम्ही बरीच कामं करण्याच्या मागे लागाल आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस फार महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी थोडासा धावपळीचा दिसून येईल. शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर तृतीयातला मंगळ आणि लाभातला शनी हे परस्पर लाभयोग करणार. आजचा दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. काही प्रलंबित तुम्हाला लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण आर्थिक रिसोर्सेससुद्धा तुम्हाला मिळू शकतील की ज्याचा पुरवठा तुम्हाला फार लांब काळापर्यंत राहील. तुमचे जुने मित्र मिळू शकतील. येणारा 1 ते 1.5 महिना अतिशय चांगला राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, फिरणं वगैरे राहील, महत्त्वपूर्ण कामं कराल. तुमच्या कामाचा उरकसुद्धा येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये अतिशय उत्तम असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या हर्षलबरोबर द्वितीयातला मंगळ आणि दशमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. आजचा दिवस अतिशय चांगला राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय उत्तम प्रमाणात राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे होईल. काही महत्त्वपूर्ण लाभ मिळेल. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला होऊ शकतील. येणारा 1.25 ते 1.5 महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. गेल्या 3-4 महिन्यामध्ये जे काही स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, आरोग्याच्या संदर्भात मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाबतीत जे तुम्ही अनुभवले आहेत ते आता जवळजवळ संपलेले आहे. मात्र येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये थोडा खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला शनी हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे होईल. त्यामुळे थोडासा शारीरिक तणाव तुम्हाला जाणवू शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही उत्तम लाभ मिळतील. अचानक अनपेक्षित लाभ मिळतील. काही प्रलंबित लाभसुद्धा मिळू शकतील. येणारा 1 ते 1.5 महिना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. गेल्या 3-4 महिन्यापासून जे काही स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन तुम्ही अनुभवलेलं होतं
ते आता बऱ्याच प्रमाणात दूर होणार आहे. एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी, एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये येणाऱ्या 1 ते दीड महिन्यामध्ये दिसेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. खरं तर तुमची रास ही कष्टकरी आहे आणि तशाच प्रकारचे काय अनुभव येतील. भाग्याची साथ अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे. येणारा सव्वा ते दीड महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला हर्षलबरोबर व्ययातला मंगळ आणि अष्टमातला शनी हे परस्पर लाभयोग करणाऱ्या आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी सुद्धा घडू शकतील. येणाऱ्या 1 ते सव्वा महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय सावध राहणं गरजेचं राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे रिस्क येणाऱ्या सव्वा ते दीड महिन्यात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील आणि त्या अन्वये थोडीशी चिडचिड तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसून येतील. नातेसंबंधावरती त्याचा विपरीत परिणाम दिसून येईल. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही तक्रारी डोकं वर करू शकतील. तुमची जी काही कामं असतील ती बऱ्याच प्रमाणात पारदर्शी ठेवा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अनपेक्षित किंवा अनावश्यक त्रास तुम्हाला होणार नाही. फक्त आणि फक्त विश्वासावरती जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर लाभातला मंगळ आणि सप्तमातला शनी हे परस्पर लाभयोग करणारे दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगली कामं तुमची होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अचानकपणे तुमची काही अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतील. काही चांगल्या संकल्पना समोर येऊ शकतील. काही चांगले अंदाज तुमचे बरोबर ठरणं, चांगले इंट्युशन येणं, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. येणाऱ्या 1 ते दीड महिन्यामध्ये थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि जे तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर छोटे-मोठे खटके वगैरे ओढू शकतील. त्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला हर्षलबरोबर दशमातला मंगळ आणि षष्ठातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. तुम्ही आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती पूर्णसुद्धा करून दाखवाल. तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यक्षेत्र संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी की ज्या सकारात्मक असतील तुमच्यासाठी घडून येतील. येणारा 1 ते सव्वा महिना अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात स्ट्रेस, टेन्शन थोडेसे जाणवतील. जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. थोडंसं त्या संदर्भात त्रास जाणवू शकेल, परंतु भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर भाग्यातला मंगळ आणि पंचमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवतील. येणारा 1 ते सव्वा महिना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून गेल्या 4-5 महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा तुमच्या अंदाज चुकणं, कामामध्ये अडथळे येणं आणि त्या अन्वये स्ट्रेस, टेन्शन अनुभवास येणं असे काही अनुभव तुम्ही गेल्या 3 ते 4 महिन्यात घेतले असतील. मात्र आता काळजी करू नका. येणाऱ्या 1 ते दीड महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. चांगले अनुभवसुद्धा येऊ शकतील. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्या अन्वये तुमची मानसिकता अतिशय चांगली राहणं असं काही चांगले पवित्र अनुभव तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला हर्षल आणि अष्टमातला मंगळ आणि चतुर्थातला शनी याबरोबर हा हर्षल लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले अनुभव येतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील.
येणाऱ्या महिन्या ते सव्वा महिन्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे इन-लॉज आहेत म्हणजे सासरकडचे मंडळी आहेत त्यांच्याबरोबर थोडेसे वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला हर्षलबरोबर सप्तमातला मंगळ आणि लाभातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिकता थोडीशी तुमची निगेटिव्ह जाणवेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, अतिशय उत्तम कालावधी जाईल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबरचा नातेसंबंध सुधारतील, दृढ होतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभव होतो. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा अतिशय उत्तम जाणवतील. गेल्या साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये जे काही आरोग्याच्या संदर्भातले तुम्ही त्रास अनुभवले होते किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या अनपेक्षित घडामोडी ज्या तुम्ही बघितल्या होत्या, की यामुळे गेल्या साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये जे स्ट्रेस तुम्हाला जाणवले होते, ते आता पूर्णपणे संपतील. फक्त एकच आहे, की येणाऱ्या जवळ-जवळ 1 ते सव्वा महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदारावर थोडेसे वादविवाद होऊ शकतील किंवा वैवाहिक जोडीदार आपल्यावर थोडासा हावी होतोय की काय, असा प्रकारचा काय अनुभव येऊ शकेल. मात्र काळजी करू नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला हर्षल आणि चतुर्थातला हर्षल बरोबर षष्ठातला मंगळ आणि द्वितीयातला शनी हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामं तुम्ही सुरुवात करू शकता. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्या आवडीनिवडीकडे थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. छोटे-मोठे खर्चसुद्धा होऊ शकतील. येणाऱ्या महिना ते सव्वा महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील त्याकडे काळजी घ्या. मात्र गेल्या 3-4 पासून जे तुमच्या रिलेशनशिपबद्दल जे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन होते त्यांच्या मधून मात्र तुम्ही बाहेर पडत आहात. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला हर्षलबरोबर पंचमातला मंगळ आणि तुमच्या राशीतला शनी हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुम्ही घरात राहणं पसंत कराल आणि आरामसुद्धा तुम्हाला चांगला मिळेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. जर नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. मात्र येणारा महिना सव्वा महिन्यामध्ये खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे खटके वगैरे जास्त उडू शकतील. त्याकडे काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहिली गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या महिन्या ते सव्वा महिन्यामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारणतः काळजी घ्या. मोठे ट्रेड करू नका, मोठी रिस्क घेऊ नका. गेल्या 3-4 महिन्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोडे गढूळ झाले होते. वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले होते किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर गोष्टी थोड्याफार अनपेक्षितपणे होत होत्या. आता मात्र त्या गोष्टीमधून तुम्ही बाहेर पडत आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.